आपल्या होणाऱ्या पतीला दिसत नाही हे माहीत असतानाही स्वतःच्या मर्जीने त्यांच्याशी लग्न केलं आणि आज आपलं संपूर्ण आयुष्य ते आपल्या पतीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अंध मुलांच्या सेवेसाठी खर्च करत आहेत. शिक्षण घेताना जो त्रास आपल्याला झाला तो इतर अंध मुलांना होऊ नये म्हणून 7 अंध मित्रांनी अंध मुलांसाठी स्थापन केलेलं हे वसतिगृह. यातीलच एका सरांच्या पत्नीशी माझी भेट झाली. सरांना दिसत नाही हे माहीत असूनही केवळ त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी त्यांच्याशी लग्न केलं. माझं नाव वैशाली संजय ढेंगे. मी म्हणजे कसं हे बघा डोळस मुलासनी कोण पण करून घेऊ शकते. घरातले म्हणजे कसं आमचं वडिलांचं म्हणणं होतं, मी बघितलंय खरं तुझ्या ह्यानं तू करून घे. खरं मी माझ्या मर्जीनं मी करून घेतलेलं आहे आणि मला काही कमी नाही. आणि जे आमच्या मिस्टरांनी पुढं आवड आहे या मुलासनी शिकवायची तीच आवड मला पण लागली. मी त्यांच्या खांद्याला खांदा देऊन उभा राहिली. माझ्या घरच्यांच्या गिंदी हिने आमच्या मिस्टरांनी काळजी घेतली. मुलांना वेळेवर कॉलेजमध्ये जाता यावं म्हणून काकू न चुकता रोज पहाटे 4 वाजता उठतात. 25 ते 30 मुलांच्या चहा नाश्त्यापासून ते तिन्ही वेळचं जेवण त्या स्वतः बनवतात. तिन्ही वेळेचा स्वयंपाक मी एकटीच बनवतोय. मुलासनी वाढण्यापासून ते भांडी ते मीच घासतो. मग तुम्हाला असं वाटत नाही की याचं कोण तुम्हाला पेमेंट वगैरे पण देत नाही, मग तुम्ही मोफत करताय सगळं? नाही काय वाटत. इथे 8वी पासून पदवीपर्यंतचे शिक्षण घेणारे विद्यार्थी राहतात आणि नॉर्मल मुलांसोबत ते शिक्षण घेतात. पण लिहिता येत नसल्यामुळे ते लेक्चरचे ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकून आपला अभ्यास पूर्ण करतात. वनस्पती आणि प्राणी विशिष्ट प्रदेशातच का आढळतात? नाव काय आहे तुमचं? साळू. मला टाईप करून दाखवता याच्यावरती? हो. SALU. त्याबरोबरच वादन, गायन अशा एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी सुद्धा ही मुलं करतात. अंध असल्यामुळे आपल्या पतीला जो त्रास झाला आणि छोटी मोठी कामे करावी लागली तसं या मुलांसोबत होऊ नये असं त्यांना वाटतं. म्हणजे आमच्या मिस्टरांनी जे काही शिकताना अडचणी आल्या ते ह्या गरीब कुटुंबातल्या मुलासनी येऊ नये. जेवढे मुलं माझी मुलं आहेत तशी ही मुलं आहेत म्हणून आम्ही समजून कशी त्यांच्या पायावर ती उभा राहून नये. कुणी म्हणता काम नाही ही मुलाला दिसत नाही आणि ह्यो अंध आहे आणि ह्याला कुठंतरी हे करा असं कुणी म्हणता काम नाही. ह्यांच्या हिने शिकावं, मोठं व्हावं, ह्यांच्या पायावर हिने उभा राहावं एवढीच आमची भावना आहे. 2007 पासून आजही हे वसतिगृह भाड्याच्या जागेमध्ये चालवलं जातं. काकूंची आणि संस्थेची एकच इच्छा आहे, या मुलांसाठी स्वतःची हक्काची इमारत असावी. इच्छा म्हणजे सर कशी आमची हे भाडं आम्हाला द्यावं लागतंय ते म्हणजे असं कुटुंबातनच द्यायला लागतंय. तेच एवढं आमची स्वतःची इमारत झाली तर आम्हाला देव पावला असं आम्ही म्हणू.